नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। काय आहे जाणून घेऊया। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली आहे। तर दक्षिण मुंबईतून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात शिवसेनेकडून लढण्यासाठी ऑफर देण्यात आल्याची महागती समोर येत आहे। तर दक्षिण मुंबईतून महायुतीकडून मंगलप्रभात लढू तर राहुल नार्वेकर यशवंत जाधव निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत, मात्र अद्यापही महायुतीकडून उमेदवार घोषित नाही। ही जागा शिंदेच्या शिवसेनेसाठी सुटल्याची शक्यता आहे। तर उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय युबीटी पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी NDA कडून निवडणूक लढण्याची ऑफर देण्यात आली आहे। तर मिलिंद नार्वेकर यांना दक्षिण मुंबईतून निवडणूक लढण्याची ऑफर देण्यात आली आहे। तर ठाकरे गटाचे अरविंद सावंत दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवत आहेत। तर NDA ही जागा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे जाणार आहे। तर भाजपाचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मंत्री मंगल प्रभात लढो आणि शिवसेनेचे यशवंत जाधव निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। पण मिलिंद नार्वेकर यांनी पक्ष सोडण्यास ठाकरेंना मोठा फटका बसू शकतो। तर मिलिंद नार्वेकर यांच्याकडे ठाकरेंची काही गुपिते दडलेली आहेत, त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांच्या जाण्याची ठाकरेच्या समोर अडचणी निर्माण होऊ शकतात। तर नारायण राणे यांनी सेना सोडली तेव्हा त्यांनी नार्वेकर यांच्यावर त्यांच्याच आणि नेतृत्वासोबत संवादाची दरी निर्माण केली असता त्यांचा फोन सुद्धा उचलला नसल्याचा आरोप देखील त्यांनी यांच्यावर लगावला आहे। तर मिलिंद नार्वेकर हे बाळासाहेब ठाकरेपासून उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पक्षासाठी काम करत आहेत। तर मिलिंद नार्वेकर यांची ओळख ठाकरे कुटुंबातील हनुमान अशी आहे। तर पक्षावर जेव्हा संकट आले तेव्हा नार्वेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। तर शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुविय सहाय्यक आहेत। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।